आज गाजर, बीट, संत्रं, त्यानंतर आवळा ह्या सर्वांचंही काय करणार आहे असे तुम्हाला वाटलं असेल. चला तर दाखवते. इथे गाजर आणि बीटची साले काढून अशा प्रकारे ती चिरून घ्यायचं. आवळाही चिरून घेतलेला आहे. संत्रं घ्यायचं. ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला आपण छानही असं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता आपण डबल कापडाने मस्त असं वस्त्रगाळ करून घेऊया. कापड डबल असायला हवं कारण वस्त्रगाळ छान व्हायला हवं आपल्याला. बघू शकता अशा प्रकारे सर्व रस मी अगदी कापडाने छान असा शोधून घेतलेला आहे. आता इथे बघू शकता आपला रस तर तयार झालेला आहे. आपण आता तो शिजवून घेणार आहोत. कढई तापत ठेवली. आता रस त्यामध्ये घेऊया आणि मस्त असं शिजवण्यासाठी ठेवला आहे. ह्यामध्ये आता आपण गुळाची पावडर वापरणार आहोत. अर्धा बाऊल मी गुळाची पावडर वापरलेली आहे. गुळाची पावडर छान अशी मिक्स व्हायला हवी. ह्याऐवजी तुम्ही गूळही वापरू शकता. त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घेऊया. अगदी पाव चमचा इथे मीठ घेतलं होतं आणि मुले अगदी आवडीने खाण्यासाठी म्हणून मी इथे 1 चमचाभर चाट मसाला घेतलेला आहे. आता अगर-अगर पावडर 1 ते दीड चमचा घ्यायची आणि हे सतत एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला ढवळत राहायचं आहे. जोपर्यंत हा पदार्थ दाटसर बनत नाही, तोपर्यंत आपल्याला हा ढवळत राहायचा आहे. हल्ली कसं होतं, हिमोग्लोबिन कमी होतं, अचानक केस गळती वाढते, त्यानंतर आपल्याला चष्मा लागलेला असतो. हे सर्व आपल्याला दूर होण्यासाठी म्हणून मी ही कँडी बनवली आणि ती कँडी बनवल्यापासून माझे तर केस गळण्याचे प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि माझ्या मुलांचा म्हणजे माझ्या मुलगीला चष्मा होता, त्याचंही प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे बाहेरून न आणण्यापेक्षा अशा मस्त कँडी घरी बनवून ठेवा आणि मुलांचं आणि आपलंही आरोग्य सुधारा. तर मस्त अशी कँडी तयार झाली होती. ही थोडा वेळ फ्रिजला ठेवून द्यायची म्हणजे अशा प्रकारे